नमस्कार, मी सलोनी. तुमचं सगळ्यांचं सोहम उद्योग किचनमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. आपण रोज पोळी भाजी तर खातोच, पण उपवासाच्या दिवशी तुम्हाला प्रश्न पडत असेल ना, तर आज आपण काय खायचं? तर सोहम उद्योग तुमच्यासाठी घेऊन आलाय फराळी रोटी आटा. तर आज आपण बघणार आहोत या पिठापासून पोळी कशी बनवायची उपवासाची. चला तर मग आता आपण उपवासाची पोळी करण्यासाठी पीठ मळून घेऊया. यासाठी मी घेत आहे सोहम उद्योगचा फराळी रोटी आटा. हा पाव किलोमध्ये उपलब्ध आहे आणि याला झिपलॉकचं सीलिंग आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा वापरून झालं की बंद करून ठेवू शकता. मी आता अंदाजे 2 पोळ्या होतील एवढी कणिक घेतलेली आहे. ह्यात चवीनुसार मीठ घालूया आणि लागेल तसं पाणी घालूया. आता इथे काहींना सैल कणिक भिजवायची सवय असते तर काहींना घट्ट, त्यामुळे तुमच्या अंदाजाप्रमाणे आपण कणिक मळून घेऊया. तुम्ही बघत असाल तर मी इथे थोडंसंच पाणी घालतेय आणि लागलं तरच अजून वाढवतेय. यामध्ये साबुदाणा, राजगिरा आणि वरई असे तिन्ही पदार्थ आहेत आणि साबुदाण्याच्या प्रमाणामुळे पाणी खूप धरून ठेवतो, त्यामुळे कणिक एकदम छान मस्त चिकट अशी आपल्याला हवी तशी भिजली जाते. मी कणिक जितकी छान मळून घ्याल थोडी पोळी मस्त मऊ होईल आणि छान फुगेल पण. आता तुम्ही बघू शकता माझ्या परातीला आणि माझ्या हाताला कुठे कणिक चिकटत नाहीये, याचा अर्थ माझी कणिक मळून तयार आहे. इथे तर माझी कणिक मळून होईस्तोवर मी आपला तवा गरम करत ठेवते. आता आपली इथे कणिक मस्तपैकी मळून झाली आहे आणि मी याचे 2 गोळे करून घेते. मी इथे आता थोडं पोळीसाठी आपल्याला लाटताना लागतं ते सुकं पीठ काढून घेते. ह्याच्यात एक मी तुम्हाला टिप सांगते की आपण नेहमी गव्हाची पोळी करतो तशी घडीची पोळी करायची नाहीये आणि कुठेही तेल लावायचं नाहीये. तसंच कणिक मळताना पण कुठेही तेलाचा वापर करायचा नाहीये. तुम्ही बघू शकता इथे किती इझिली पोळी लाटली जाते. मला काही फार कष्ट पडत नाहीयेत त्याच्यात. चला आता आपला तवा तर गरम झालाय. आता ही पोळी अलगदपणे उचलून आपण तव्यावर टाकूया आणि मी इथे गॅस थोडा मध्यम आचेवर करते. तुम्ही इथे बघू शकता किती मस्त पोळी फुगती आपली. आणि ही तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता. आपण आपला फुलका करतो तसा डायरेक्ट गॅसवरही ठेवू शकता आणि तव्यावरही ठेवू शकता. फुगलेली पोळी खायला कोणाला नाही आवडत आणि आपल्या नेहमीच्याच पोळीसारखी उपवासाची पोळी पण इतकी मस्त फुगली आहे. आपली उपवासाची पोळी तर तयार आहे. त्याच सोबत मस्तपैकी बटाट्याची भाजी आणि सोहम उद्योगचेच उपवासाचे बटाटा टेकली पापड खाऊया. सोहम उद्योगचा फराळी रोटी आटा वापरून आपण केलेली उपवासाची पोळी मस्त तयार झाली आहे. मी आता ह्याचा आस्वाद घेते. तुम्हाला पण ह्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर आमच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तुम्ही ऑर्डर करू शकता अथवा तुमच्या जवळच्या दुकानांमध्ये भारतात व भारताबाहेरही उपलब्ध आहे, तर ते नक्की घ्या. आणि सोहम उद्योग या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. तसंच तुम्ही केलेल्या डिशेसचे फोटो मला आमच्या इंस्टाग्राम ID वरती शेअर करा. मी इंस्टाग्राम ID आणि वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. थँक्यू.